क्रोधात आमचे दिवस गुजरतात आणि आमचं आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे. ध्वनीला जर तुम्ही बघितलं ना, त्याचा आवाज असतो घंटेचा नाद. सुरुवातीला खूप जोरात असतो, नंतर मग हळूहळू हळूहळू कमी होत जातो. ताकद असल्यावर माणसाचा आवाज रुबाब, कसला रुबाब असतो नाही का त्याचा. पैसा असेल, ताकद असेल, ओळख असेल, शक्ती असेल, परंतु तो जो त्याचा रुतबा किंवा त्याची राहण्याची पद्धत, लोकांशी त्याचा व्यवहार, याच्या संबंधाने पवित्र शास्त्र काय सांगतं, ते चंचल ध्वनीप्रमाणे आहे. म्हणजे आज ध्वनी जास्त असेल. आता मी तरुण आहे, तुम्ही तरुण आहात, आणि मग तुमचा आवाज वाटेल त्याचा अपमान करू शकता, वाटेल त्याला तुम्ही कसं बोलू शकता. पण बायबल सांगतं एक कालखंड. हा, देवानं प्रत्येकाचं आयुष्य, मला कधी कधी प्रश्न पडतो, देवानं फक्त तरुणपणच ठेवायला पाहिजे होतं. म्हातारपण म्हटल्यावर किती अवघड असतं नाही का. आज बिचारी एक रस्त्यावरची बाई, एका बाईने तिला सुवार्ता सांगितली. ते सारखं ऐकतात आपल्या टीव्हीवर, जर उपास करायचे तर मग तुम्हाला सुवार्ता सांगायला पाहिजे. मग बिचारीने एकीला गेली रस्त्यावरती एक बाई आणि तिला सुवार्ता सांगितली. ती तिची व्यथा सांगायला लागली. मला माझी मुलगी सांभाळत नाही, कोणी सांभाळत नाही, मी रस्त्यावरती राहते, कोणच मला सांभाळत नाही. आणि मग तिचं पोट दुखत होतं. मग त्याच्यासाठी ते म्हटले, बाळक साहेब तुम्ही प्रार्थना करा. आणि तिला गरज आहे प्रार्थनेची, केली तिच्यासाठी प्रार्थना. म्हणजे आयुष्य असं असतं, एवढं कष्टाचं आयुष्य असतं. मी देवाला प्रश्न करायचो, देवा कशाला वृद्धपकाळ तू ठेवलास. एक मनुष्य तरुण असावा आणि त्याच्या तारुण्यातच त्यांनी मरून जावं. परंतु बायबल काय सांगतं माहिती का, माणसाच्या आयुष्यातले हे टप्पे देवानं का ठेवले माहिती का. जास्त तरुण असतो ना, त्याला विचार करण्याची क्षमता नसते. तो तरुण काय करतो माहिती का, त्याच्या तारुण्यामध्ये, जसं उपदेशकाच्या पुस्तकात म्हटलं, हे तरुणा तुझ्या तारुण्यामध्ये तुला वाटेल तसं तसं वागायचं, तसं वाग. तुम्ही त्याला किती समजावून सांगा, नाही ऐकत. मग देव काय करतो माहिती का, या तरुणपणाच्या अनुभवातनं नेता नेता त्याला अनुभव देत 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 त्याची शक्ती कमी 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 करत अशा स्टेजला आणतो की त्यानंतर या व्यक्तीनं देवावरती अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. म्हणजे देवाचा हेतू काय, तुम्हाला कष्ट असावं नाही बरं का. तुम्ही देवावरती अवलंबून राहावं याच्यासाठी. तुम्ही तरुणपणात नाही देवावरती अवलंबून. तुमच्या ताकद आहे, तुमच्या शक्ती आहे, तुम्ही कष्ट करता. तुम्हाला वाटतं माझ्या बुद्धीनं, माझ्या ताकदीनं, माझ्या ज्ञानानं हे मिळवलं. परंतु रिटायरमेंट झालं, सगळं झालं, मग तुमचे सगळे पंख छाटले जातात. आणि एकदा पंख छाटल्यावरती आम्हाला प्रश्न पडतो की आता कोण.